अहो काय मी काय म्हणते, खरंच कोणी करणी केली असेल का हो आपल्या विभावर आणि आपल्या घरावर? काय खरं सांगता येत नाही बरं का, कारण कोणाचा आपल्यावरती कसला राग येईल आणि तो काय करल काय सांगू शकत नाही. अहो ती जन्माला आली तेव्हापासून तिला मंगळ आहे, मग ही मध्येच करणी कुठून आली? मला पण खरं तसंच वाटतंय बरं का. तुम्हाला आठवत असेल ना, ही जन्माला आली आणि माझा सगळा धंदा बसला होता, तेव्हाच गुरुजीने सांगितलं होतं हिला मंगळ आहे. विद्याचान काय चिरंजीव, वेळ झाली का उठायची? हा, अरे तू असा झोपत राहिलास तर धंदा कसा वाढायचा आपला? तुमच्यामुळे झोप नाही झाली माझी. तुम्ही असं रात्री अपरात्री जंगलात फिरत बसणार, मला झोप कशी लागेल? तुम्ही हे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आधीच विश्वास ठेवून उपाय केला असता ना तर माझ्यावर ही वेळ झाली नसती. मला तो महाराज जरा मला हुशार वाटतोय. कसला हुशार? एक नंबरचा फ्रॉड वाटतो मला तो. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा आहे ना आपण एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवू. तो असले उपाय तर सांगायचा नाही जंगलात फिरायचे रात्री अपरात्री. आणि त्या टेलरला काय जमत असेल असं मला वाटत नाही. त्या विभाला परत घेऊन जाऊ नका तिकडे. आता तू मला शिकवणार का मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते? हो तसं नाही, पण तो टेलर काय बरोबर वाटत नाही मला. मग काय करू? हिला आयुष्यभर घरात बसून ठेवू का? मी असं म्हणलंय का असं? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या विभाला त्या टेलरकडे घेऊन जायचं नाही आणि मी घेऊन जाऊन देणार नाही. ऐ, या घरात कुणी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी ठरवतो. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मीच ठरवणार. आणि एकदा का मी ठरवलं तर मागं हटत नाही. तुला बी चांगलं माहिती आहे ती. माझे सगळे उपाय करून झालेत आणि आता ह्या महाराजाचीच काय ती आशा राहिलेली आहे. अहो पण बस, हिचं लग्न लावून दिल्याशिवाय मी आता गप बसणार नाही. आणि ह्या विषयावर मला पुन्हा घरात चर्चा नकोय. स्वतःच्या पोरापेक्षा ना तुम्हाला त्या महाराजावर जास्त विश्वास. हा. विद्या, चहाचं काय झालं?